दर्शक हो नमस्कार, मी दत्तात्रय गुरव सध्या उभा आहे पंढरीच्या संत सखाराम महाराजांच्या मठामध्ये। खानदेशातील सखाराम महाराजांच्या दिंडी सोहळ्याला एक अनन्य असं महत्त्व आहे। हेच बोलण्यासाठी आपल्याबरोबर प्रसाद महाराज आहेत। महाराज, काय सांगाल, जी आपली जी परंपरा आहे ही कशी परंपरा आहे? किती वर्षाची दिंडी सोहळ्याची परंपरा आहे? 1770 पासून सद्गुरू सखाराम महाराजांपासून या पायी वारीचा आहे। सखाराम महाराजांना मूळ अनुग्रह हा रामानुजी संप्रदायाचा, पण त्यांची आजोबांची परंपरा पंढरीची वारी ह्या दृष्टिकोनातनं महाराजांनी गुरुकडे आज्ञा मागून ही परंपरा आज त्या इतिपासून त्या 1770 पासून ते आजपर्यंत ही वारी त्यांच्या कृपाआशीर्वादाने आज चालू आहे। ह्या गादीवर मी आता 11वा पुरुष आहे। ह्या परंपरेनुसार ह्या वारीत कुठेही खंडणा नाही, कसलाही कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही किंवा कोणत्याही गोष्टीची कोणतीही उपाधी आली नाही आणि ती वारी आजपर्यंत सुख आणि सोयीस्कर होत आजपर्यंत आलेली आहे। असे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात घडलेले आहेत। आमच्या जीवनात मातोश्री गेल्यानंतर आम्हाला जाता आलं नाही। याला कारण सवस्थांनी घालून गेलेल्या परंपरा, नेम, ह्या नेमाला जागणं किंवा ह्या गादीवर आल्यानंतर या स्थानाला महत्त्व देणं हे फार महत्त्व आहे। आई आहे, आईने जन्म दिला त्यामुळे मी ह्या याच्यावर आलो आहे, हे ठीक आहे, पण सवस्थांच्या नेमालासुद्धा कुठे बाधा येऊ नये हा नेम पाळणं। कारण की कोणतीही गोष्ट नित्यनेमाला आणि नेमाला ते शासनाने घातलेले नेम जसं आपण आत्ता या काळात पाळतो तसं त्या काळामध्ये सवस्थानाचे नेम पाळणं ही आत्ता तेवढीच आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारी पार पाडण्याचं काम आम्ही करतो। याचा असं आहे की समाज आमच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो। महाराज होणं किंवा महाराज म्हणून घेणं हे सुद्धा फार मोठं दिव्य लागतं। प्रापंचिक महाराज आम्ही ब्रह्मचारी आहोत, ब्रह्मचारी संन्यासी या सर्वांना घालून दिलेले नेम आणि ज्या ज्या संस्थानांना ज्या ज्या पद्धतीने त्यांच्या पूर्व परंपरानुसार दिलेले नेम हे जो तो ते काटेकोर पाळतो। त्यामुळे आम्ही संस्थांच्या नेमाला काटेकोरपणे पाळलं आहे। आतासुद्धा आम्ही 1 तारखेला निघाल्यानंतर 8 ते 10 तासामध्ये हा प्रकार घडला। याला शॉर्ट सर्किट इतकं जोरात झालं की तिथे कोणालाही कोणताही वेध मिळाला नाही। तिथल्या पोरांनी शिकस्त केली, म्हणजे मुस्लिम बांधवांनीसुद्धा, कारण संस्थांचे ते इतके निगडीत आहे की संस्थांच्या बाबतीत त्यांना कोणती गोष्ट केलेली आवडत नाही, कोणी बोललेलंसुद्धा आवडत नाही, कारण ते संस्थांशी निगडीत आहे। त्या पोरांनी मुसलमान समाजाने आपल्या सर्व अमेरातल्या पोरांनी म्हणजे सर्व तरुण पोरांनी खूप शिकस्त प्रयत्न केला आणि शासनाने प्रशासनाने तेवढी जबाबदारीने ती सर्व सांभाळलं, हे कौतुकास्पद आहे। पण नित्यनेमाला जागणं आणि मी तिथे जाऊन काय करणार होतो, आणि नित्यनेम हा फार नेम आहे। नियमावली ही घालून दिली त्याप्रमाणे मी काटेकोरप्रमाणे ते सांभाळलं। मी जरी आता तिथं इकडे आहोत तरी तिथले 8 दिवसामध्ये सर्व पंचनामे होऊन तिथल्या सर्व संस्थांचे सेवेकरी जे आहेत, सुतार, गवंडी, नंतर कारपेंटर, ठेकेदार म्हणजे आबा मिस्त्री, नंतर विनोद पेंटर, संजू ठेकेदार, म्हणजे आज 25 ते 30 वर्ष जे गवंडीचं काम करतो, मोहिद्दीन मिस्त्री, दिलीप कोळे, विजू पाटील, या सर्व पोरांनी 8 दिवसामध्ये परत पुढच्या मागच्या एकादशीपर्यंत दर्शन सुरू होण्याच्या याच्यातनी त्यांनी सर्व शिकस्त प्रयत्न करून ते मागच्या एकादशीला दर्शन सुरू केलं।
अंबाजोगाईतल्या शहरवासियांना एकच सांगणं आहे की आता हे मंदिर आपण आता ह्या पद्धतीने नाही तर महाराजांच्या काळामध्ये काहीतरी महाराजांनी चमत्कार दाखवून हे काहीतरी तुमच्या हातनं कार्य घडावं म्हणून हा प्रकार घडलेला आहे. हे घडलं वाईट आहे. ती दुर्घटना झाली त्याच्यात कोणाची हानी झाली नाही हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यातनं एकच सखाराम महाराजांनी दाखवलं की हे कार्य तुम्हाला पुढे पार पाडायचं आणि ते तुम्ही पार पाडाल असा त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहोत. ह्या वारीचा 24 दिवसाच्या प्रवासामध्ये 150-150 200 वर्षाचे मुक्काम आजही त्या प्रत्येकाच्या घरामधून ज्या घरांमध्ये आहेत त्या घरामध्ये आजही ते वारीची परंपरा हे लोक सांभाळतात. ते सर्व समाज झाला धरून ह्या गोष्टी चालतात. संस्थांच्या दृष्टिकोनातनं तिथे वेद पाठशाळा आहे, वारकरी पाठशाळा आहे, बालवाडी आहे, नंतर धर्मार्थ दवाखाना आहे आणि सामाजिक असे कार्यक्रम स्पर्धा हे असे अनेक आम्ही संस्थांमार्फत घेत असतो. ह्या सर्व कार्याचा एकच आहे की समाजाला धरून आणि समाज आम्हाला धरून आहे म्हणून आम्ही ते कार्य पार पडतो. शिष्य परंपरा खूप असल्यामुळे त्यांच्याही आमच्या पाठीमागे मोठा पाठिंबा आहे म्हणून आम्ही हे कार्य आणि भगवंताच्या आशीर्वादाने कृपाने हे कार्य आम्ही वारी फिरस्त्या हे सर्व पार पाडू शकतो. हे फक्त भगवंताची आमच्यावर कृपा आहे, सखाराम महाराजांची कृपा आहे म्हणून आम्ही ते पार पाडू शकतो. सद्गुरू सखाराम महाराज की जय.